तर हॅलो गाईज, तर तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन व्लॉग मध्ये. तर आजचा स्पेशल व्लॉग, तर शाबूचे वैभवने सांडगं. शाबूचे सांडगे बनवण्यासाठी तर काय केलेलं आहे बघा. काय केलंय वैभवी? शाबू रात्री भिजत घालून हे तर असं मित्रांनो, शिजवून रात्री घ्यायचं. शाबू भिजत घातला होता, बघू शकता पातळ किती झालेला आहे. तर आता आपण वरती टेरेस वरती जाऊन हे वाळत घालायचं मित्रांनो. चलो नाही, हे ठेवायचं आहे. हे ताटावरच ठेवतो ते भांड. अहो गॅस आपण जरा ते घेतलेला कापड द्या आहे. बघू शकता. ना. आता सांडगं भरपूर केलेलं आहे, तरी पण हिला हवस आल्या म्हटल्यानंतर हे करायची पाळी आली. बरोबर. शाबूचं सांडगं 4 बुट्ट्या केल्या तरी पण 4 बुट्ट्या तयार आहेत आता, तरी पण आमच्या मुलगीला हवस आलेली आहे, त्यामुळे शाबूचं सांडगं तयार आहे. एवढं वय मम्मी काय? हे असं घाल. होते की बाळा, एवढं मोठं अभाव. सांडू नकोस की ग, असं हे कर. तर बघू शकता किती पद्धतशीरपणे हे केलेलं आहे, वरपेट घातलेला आहे. आणि अजून अर्ध भांडे शिल्लक आहे मित्रांनो, बघू शकताय. एवढे 2-3 बुट्टे असून पण हिला आता सांगायला खायची इच्छा झालेली आहे. काय एवढ्या उन्हात करत आहे बघा. करायची एक्साइटमेंट लय भारी आहे माझी, म्हणजे एक्साइटेड आहे मी जास्त. सांडगं घालून केल्यानंतर कसलं भारी होईल. मित्रांनो, अशा तऱ्हेने संपूर्ण सांडगे घालून झालेलं आहे. आणि ते आपलं शाबूचं सांडगे तयार केलेलं आहे आपण घरी. तर वैभवीने सगळं बनवलेलं आहे टेक्निकनं, पद्धतशीर. तर एकदम ॲक्युरेट असं एकदम सगळ्या कागदामध्ये मावलेलं आहे, बघू शकताय. एक आणि एक पद्धतशीर बसलेला आहे, कुठलं वेस्टेज गेलेला नाही आहे. फक्त 2-2.5 ग्लास शाबू घेतलेला, त्यामुळे एवढंच झालंय. बघू शकता मित्रांनो, एवढ्या उन्हात मला वाटतं हे 2-3 दिवसात एकदम परफेक्ट असं वाळू होऊ शकते, वाहू शकते. 3 ऊन लावायचं 3 वेळा. 3 ऊन लावायचं. प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.